विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नवनवीन चेहरे हे दिवसेंदिवस दिसून येत आहेत। यात दर्यापूर विधानसभेकडे मात्र विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे। दर्यापूर विधानसभा निवडणुकीकरिता विविध पक्षातील दिग्गज नेत्यांनी पक्ष बांधणीकरिता रात्रंदिवस एक करत गावोगावी प्रचार सुरू केला आहे। यात आता दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ता तथा उद्योजिका निशा उर्फ काजल गवई यांनी सुद्धा एंट्री घेतली असून ते दर्यापूर विधानसभेकरिता अपक्ष निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। दर्यापूर मतदारसंघामध्ये बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांच्या समस्या अशा विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध राहील असे मत निशा गवई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले आहे। विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि विधानसभेकरिता संपूर्ण राजकीय पक्ष आता ताकदीने प्रचाराला लागलेले आहे। दर्यापूर विधानसभेकडे मात्र आता विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे आणि यातच आता दर्यापूर विधानसभेकरिता अपक्ष म्हणून निशाताई यांनी सुद्धा या ठिकाणी आता निवडणूक लढण्याचे इच्छुक आहे। त्यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे। काय सांगाल ताई, तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार, काय तुमचं विजन काय? माझं विजन असं आहे की रोजगार निर्मिती जी आहे, जे बेरोजगारी झालेली आहे त्यांना रोजगार मिळावा आणि न्यू जनरेशनला नवीन चालना मिळावी, बेरोजगार झालेले आहेत त्यांना सुद्धा चालना मिळावी आणि शेतकऱ्यांना चांगलं पिकाचा जो मोबदला आहे तो मिळावा। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की येणारी जी पिढी आहे ती कुठेही असुशिक्षित राहू नये, त्यांना शिक्षणाचा वाटा त्यांचा जो आहे तो मिळावा। दर्यापूर मतदारसंघामध्ये बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत। सूतगिरणी झाली, साखर कारखाना झाला, या मतदारसंघामध्ये हे प्रश्न प्रलंबित आहेत। सूतगिरणीमध्ये 400 लोक कामाला होते, सूतगिरणी बंद पडल्यामध्ये ते 400 लोक आज घरी बेरोजगार आहेत। नक्कीच सूतगिरणी ही बंद पडण्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की त्याच्यावर कर्जबाजार खूप झालेला आहे। कर्ज झाल्यामुळे आज 400 लोकांचं जे आहे पोटपाणी त्याच्यावर असल्यामुळे ते बंद झालं आहे, पण येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्णपणे ती चालू होईल याची हमी मी घेणार आहे। आणि त्याचबरोबर MIDC जसं गुजरातमध्ये आहेत तर त्याचं आणण्याचं कामसुद्धा आपण करणार आहोत। दर्यापूर मतदारसंघामध्ये काय काय प्रश्न असे प्रलंबित आणि तुम्हाला या मतदारसंघातला कुठपर्यंत अनुभव आहे? या मतदारसंघाचा म्हणजे मला असं वाटतं की मी जशी लहानशी मोठी झाली 5 ते 6 वर्षापासून मला कळायला लागलं तसं मी दर्यापूर हे सराउंडिंगमध्ये आहे माझ्या। येत्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी काही चेंजेस झाल्या, काही नाही झाल्या। आजही कुठे छोट्या मोठ्या आपण गावामध्ये जातो तर अजूनही रस्ते तयार झाले नाही आहे, जसे पाहिजे तसे नाही आहे। एक ज्या वेळेला दिवस असणारी लेडीज ज्या गावामधून येते दर्यापूरमध्ये किंवा अमरावतीपर्यंत जाते त्यावेळेला तिला बऱ्याचशा वेदना सहन कराव्या लागतात। कदाचित ती येताच रस्त्यामध्ये तिची डिलिव्हरी होते आणि बऱ्याचशा तिला त्या संकटाला सामोरे जावं लागतं। त्यामध्ये मला असं वाटतं की येणारा काळ आहे त्याची सुद्धा सुविधा आपण करून देणार आहोत त्यांना। आपण दारापूर येथील रहिवासी आहे आणि दारापूरमधूनच समजा राजेंद्र गवई जे आहेत हे सुद्धा इच्छुक आहेत या मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी। प्रत्येकाचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू राहते। त्यांनी राजेंद्र गवई सर जे आहेत ते त्यांच्या राजनीतीमध्ये त्यांचं जे छबी आहे त्या छबी अनुसार ते त्यांचं जे कार्य आहे ते करत आहे। आणि मी काजल उर्फ निशा गवई मी माझ्या हिशोबाने आणि माझ्या तत्वाला जे पटते ते मी माझ्या हिशोबाने मी काम करणार आहे। आणि त्यामध्ये मला असं नाही वाटत की मी कोणाच्या प्रेशराईजमुळे किंवा मला कोणाच्या दबावामुळे मी मागे हटणार। धन्यवाद। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।